तुम्ही कोणत्या गोष्टींचा वेट करताय आपण चेक करूया. अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा तुम्ही खूप दिवस झाले वेट करताय, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये यावी, मिळावी आणि सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या. तर अशी कोणती गोष्ट आहे आपण चेक करूया. ओके, तुमच्यासाठी तुमचा पार्टनर खूप महत्त्वाचा आहे. आत्ता असं मला वाटतं की तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असावं. हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट होतोय नक्की मला सांगा. असं मला वाटतं की काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जर असतील तर तुम्हाला असं वाटतं की तुमचा पार्टनर तुमच्यासोबत पाहिजे. मेमरी झाल्या ह्याचा अर्थ की तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन म्हणजे तुम्हाला खूप आठवण येते तुमच्या पार्टनरची. तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते बघा आणि मला नक्की सांगा. ओके, आत्ता तुम्ही काय विचार करताय, कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. ओके, पॉलिश तुमच्या नात्यामध्ये एक असा चमकदारपणा आला पाहिजे ना जसा तुम्हाला हवा आहे. ओके, तर तुम्ही आत्ता सध्या तो विचार करताय की रिलेशन चांगलं व्हावं, तुमचा पार्टनर तुमच्याकडे आला पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. ओके, राईट. म्युझिक ऐका. जर तुम्हाला काही फिलिंग थोडंसं बॅड वाटत असेल, थोडंसं म्युझिक ऐका आणि छान एनर्जीजमध्ये येण्याचा प्रयत्न करा. आत्ता सध्या काय विचार करताय आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात, कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आल्या पाहिजेत. राईट, लँग्वेज, प्रेमाची भाषा, सगळ्यात महत्त्वाचं तुमची हॅपी फॅमिली झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि हे सरळ सरळ ड्रीम मला असं वाटतं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय. म्हणजे म्हणतो ना की झोपल्यानंतरच स्वप्न नाही, खुल्या डोळ्यांनी बघणं, अगदी तुम्ही बघताय. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक हॅपी फॅमिली बघताय. तुम्ही कोणीही मेसेज बघा. ओके, कोणीही स्त्री पुरुष कोणीही असा, पण तुमच्या मनात आत्ता सध्या हे चाललंय ना की तुम्ही हॅपी फॅमिली बघताय, तुम्हाला वाटतंय की आमची हॅपी फॅमिली झालं पाहिजे. राईट, मेसेज कसं रेझोनेट होतात आहे. 1 कार्ड फक्त घेऊया. ओके, पण मॅजिकल गोष्टी होतील तुमच्या लाईफमध्ये. ओके, जो विचार करताय ना, जो थॉट आत्ता तुमच्या मनामध्ये चाललाय ना, तुमच्या पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजे, तर तो मॅजिकल टाइम येतोय मला असं वाटतंय. मॅजिकल गोष्टी नक्की होतील. ज्या गोष्टींचा तुम्ही आत्ता सध्या विचार करताय त्यासाठी मेसेज असणार आहे. बॉटमचे एनर्जीज. ओके, लिसनिंग. थोडंसं केअरफुली राहा. कोणत्याही गोष्टी म्हणतो ना असं विचार करा व्यवस्थित. राईट, कोणताही डिसिजन लगेच घेऊ नका. सगळ्या गोष्टी ऐका, बघा आणि नंतरच डिसिजन घ्या तुमच्या लाईफमध्ये. ओके, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला, तुमच्याशी रेझोनेट झाला का मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.